आणि आता पाहूयात विधानसभेची तयारी। विधानसभा निवडणूक एका टप्प्यामध्ये घ्या, निवडणूक खर्चाची मर्यादा 40 लाखाच्या वर वाढवा, अजित पवार गटासह शिंदे गटाची निवडणूक आयोगाकडे मागणी। यंदा भाजपच्या अनेक विद्यमान आमदारांचे तिकीट कापलं जाण्याची शक्यता, अमित शहांचे नागपूर बैठकीमध्ये सूचक संकेत, शहांकडून विदर्भाचा आढावा। अमित शहांच्या टार्गेटवर आता मुंबई 1 किंवा 2 ऑक्टोबरला शहा मुंबईच्या दौऱ्यावर डेंजर झोनमधील मतदारसंघांचा विभागनिहाय आढावा घेणार। अमित शहांनी महाराष्ट्रामध्ये तंबू ठोकला तरी भाजप विजयी होणार नाही, भाजपकडून राज्याच्या तख्तावर तकलादू माणसं, संजय राऊतांचा हल्लाबोल। राज्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये किती प्रयत्न केले, अमित शहा यांनी महाराष्ट्रात तंबू ठोकले स्वतःचे औरंगजेबाप्रमाणे, तरी भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे लोक विजयी होणार नाही। राज्यामध्ये सत्ता परिवर्तन होऊन महाविकास आघाडीची सत्ता येणार, महाविकास आघाडीला 170 जागा मिळतील, खासदार धैर्यशील मोहिते पाटलांचा दावा। तर पवार साहेब जिथे दौरा करतात त्या भागात महाविकास आघाडीला पाठबळ मिळत असल्याचाही दावा। निलेश राणे यावेळी 100% विधानसभेमध्ये जाणार, पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नानंतर निलेश राणेंकडून विधानसभा लढण्याचे संकेत। छत्रपती संभाजीनगरमधील गंगापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये संघर्ष, अजित पवार गटाचे आमदार सतीश चव्हाण यांच्याकडून गंगापूरमधून निवडणूक लढवण्याची घोषणा। रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात ठाकरे गट उदय सामंतांना टक्कर देणार, सामंतांच्या विरोधामध्ये ठाकरे गटाकडून राजेंद्र महाडिक, उदय बने, प्रदीप साळवी इच्छुक। आदित्य ठाकरे यांनी माझ्या विरोधात दापोलीमध्ये निवडणूक लढवावी, योगेश कदम यांचं आव्हान। तर विधानसभेला शिंदे गटाच्या 65 ते 72 जागा निवडून येतील, कदम यांचा दावा।